मानसिकता या सरकारची आहे, यांच्या केंद्रीय सरकारची तीच मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जी विधिमंडळाची जी परंपरा होती त्या परंपरेलाच काळीमा फासण्याचं काम राज्याचं महायुतीचं फडणवीसाचं सरकार करते आहे असं चित्र आपण पाहतो आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेता नसेल तर लोकशाहीची जी दोन चाक आहेत ती एक चाक यांनी काढूनच टाकलेलं आहे. त्यामुळे या सरकारला नाही जनाची तर मनाची लाज असली पाहिजे आणि त्यामुळे या सरकारने तातडीनं आजच निर्णय करून दोन्ही सभागृहातले विरोधी पक्ष नेत्यांची स्पष्टता व्यक्त करावी. ते विधानसभेच्या अध्यक्षाकडे आपली भूमिका मांडतात आहेत. मला सगळं अध्यक्ष प्रणाली आम्हाला सगळी माहिती आहे. त्यामुळे अध्यक्षावर ढकलून नाही चालणार. सरकारने निर्णय घ्यावा ही भूमिका आमची आहे. काल भास्कर जाधव सभापती राम शिंदे त्यांनी असं म्हटलं की विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या आता चालाव्यात ही काही अभिप्रेत नाहीये. एक प्रकारे विरोधी पक्षनेता निवड होणार नाही असंच त्यांनी कुठेतरी सूचित केलं. या सरकारची मानसिकता आहे ते मानसिकता भास्कर जाधवनी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे राम शिंदेनी असं म्हटलं सभापती काय की आता विरोधी पक्षनेते पदाबाबत ज्या प्रथा परंपरा सुरू आहेत त्या आता सुरू असाव्यात असं अभिप्रेत नाही. एक प्रकारे त्यांनी तर बरोबर आहे ना. सभापतींनी सरकारची भूमिका व्यक्त केलेली आहे. राम शिंदेनी या सरकारला अभिप्रेत नाही आहे तेच त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे एकदम स्पष्टता त्याच्यातलीच आपल्याला पाहायला मिळत आहे की आखरी सभापती जे बोलले ते सरकारची भाषा बोलले. त्याच्यातून स्पष्टता झाली की या सरकारला विरोधी पक्षाची भूमिका सभागृहात मांडता यावी नाही. सरकारला मोकळं राहावं अशा पद्धतीची भूमिका या सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव पुढे होतं. कोई संख्याबळाचं कुठले नियम नाही. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्याच परंपरा मी देशातल्या नाही जिथं 2 आमदार विरोधी पक्षाचे होते त्यालाही विरोधी पक्ष नेता पद काँग्रेसने त्या काळात दिलेलं आहे. याचा रेकॉर्ड तपासा. यांना रेकॉर्ड तर विधिमंडळातलं काही लपलं जात नाही. त्यामुळे कुठलीही परंपरा नसतं 2ला आम्ही देऊ शकलो आता एवढी मोठी संख्या आमची तर त्याला काय नाही द्यायचं. पण मी सुरुवातीला सांगितलं की हे बेईमानी निवडून आलेले आहेत. हे मॅनिक्युलेशननं निवडून आले आहेत. निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेले आहेत जनतेच्या कृपेने नाही. आणि हे माझ्यावर जेव्हा वारंवार सांगतात की 200 मतांनी निवडून आला. अरे दम असेल ना महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून दाखवतो पण बायलेटवर निवडणुका घ्या. नसेल ज्या दिवशी नाही मिळालं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं राजकारणातून संन्यास गेला नाना पटोले हे यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे जे निवडून आले त्या निवडणूक त्या आधारावर हे करतात. म्हणून जनतेची भीती यांच्या मनात नाही. संसदीय पद्धतीची भीती यांच्या मनात नाही. संविधानाची भीती यांच्या मनात नाही आणि म्हणून हे या पद्धतीनं वागतात आहेत आणि हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला कलंकित करण्याचं पाप महायुतीचं सरकार करते आहे. अरे मी सांगितलं महाराष्ट्रातली परंपरा रही. यांच्या विरोधी पक्षाचे 2 आमदार असताना सुद्धा आम्ही विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं आहे. त्यामुळे बेईमानीने निवडून आलेल्या लोकांनी या पद्धतीची भूमिका मांडू नये आणि त्यांना ती मांडण्याचं त्यांना त्यांची लायकी पण नाही. पुण्यामधला जो जमीन गैरव्यवहार प्रकरण घडला 1800 कोटींचा अमेडिया प्रकरणामध्ये त्यामध्ये पार्थ अजित पवार हे नाव आहे. त्यामुळे कुठेतरी या प्रकरणाला चालढकल करण्याचा प्रयत्न केला जातो. बघा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांना पूर्ण गुजरात स्टाईलमध्ये किंवा PMO स्टाईलमध्ये हे सरकार चालवायचं आहे. त्यांच्या सोबत्यांना केव्हा कुळगटी करायची केव्हा नाही करायची त्यांच्या हातात त्यांनी सगळी चाबूक ठेवलेली आहे. या अमेडिया प्रकरणामध्ये अजित पवाराचाही आवाज बंद करण्यात आला. एकनाथ शिंदेचाही आवाज श्रीकांत शिंदेचा एक मुद्दा काढून कचऱ्यावाला तो काढून त्यांनाही शांत करण्याचं काम झालं. त्यांच्या फायली तयार करून ठेवलेल्या आहेत आणि या फायलीच्या आधारावर हा सगळा खेळ या सरकारचा चाललेला आहे आणि हे महाराष्ट्र कसं विकता येते त्याच्यावर यांचा प्लॅन सुरू आहे. ज्या समितीची घोषणा या संदर्भात चौकशीसाठी करण्यात आली होती त्याला देखील मुदतवाढ मिळाली परंतु दिग्विजय पाटील किंवा पार्थ पवार या दोघांपैकी कोणाचीही अजून चौकशी झालेली नाही. होणार पण नाही.
होणार पण नाही. आम्ही त्या दिवशी सांगितलं की तुकाराम मुंडेच्या आदेशाखाली कमिटी करा म्हणजे तुम्हाला सगळं उघडकीस येईल. दूध का दूध पाणी का पाणी, पण ते करणार नाही. तुम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करणार ना, आता येणार सगळे विषय येणार. पण म्हणून तर हे सरकार इथं आलं आणि कसं पळून जाता येईल त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. फक्त 1 आठवड्याचं अधिवेशन ठेवलेलं आहे. हेच विरोधी पक्षात होते तर 2 महिन्याचं अधिवेशन व्हावं अशा पद्धतीच्या घोषणा करत होते. आता योगायोगानं नागपूरचेच मुख्यमंत्री आहेत. मग यांना इतक्या लवकर पळ काढायची गरज काय? आणि म्हणून हे सगळे मुद्दे निघू नये. यांचं सगळं जे यांनी भ्रष्टाचार केलेले आहेत ते उघडकीस येऊ नये. शेतकऱ्यांची जी अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे, शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सोडलेलं आहे, हे सगळे प्रकरण येऊ नये. बेरोजगारांची परिस्थिती, महागाई, आज रुपया रोज पडत चाललेला आहे आणि त्याचे परिणाम सगळे महागाईवर होतात आहे आणि सर्वसामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे. हे सगळे प्रश्न आहेत. पण मुद्दामून हे सरकार इथून पळ काढायसाठी इथं आलेले आहे. फक्त आठवड्याभराचा फेरफटका मारायला इथं सरकार आली. एरोपी पदावर निवडीवरून टोलवाटोली होत आहे असं तुम्हाला वाटतंय का? सभापती म्हणतायत की योग्य वेळी अरे मी काय म्हटलं, सरकारने भूमिका स्पष्ट करावी. त्याच्यात सभापती जे बोलले ते सरकारची भूमिका मांडली. थँक्यू. तर संख्याबळाचा कुठेही नियम नाही असं नाना पटोले म्हणालेत. विरोधी पक्ष नेते पदावरून ते बोलत होते. पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधव मात्र चांगलेच आक्रमक झालेत. सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळेच ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका आता भास्कर जाधव यांनी केली आहे. यावर भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्यानं त्यांना थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ आमिष दाखवलं जात असल्याचा टोला देखील उद्योगमंत्री सामंतांनी लगावलाय. तसेच शिवसेना उभाठ्याकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. यावर आपण आक्रमक आहोत आणि त्यावर सत्ताधारी घाबरतात हे ऐकून बरं वाटल्याचं प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी दिलंय. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय भास्कर जाधव साहेबांना काहीतरी विरोधी पक्ष नेतेपदाचं पत्र दिलेलं होतं, परंतु आता ते नाव बदललं जाण्याची शक्यता आहे अशी देखील चर्चा नागपूरमध्ये फार मोठ्या पद्धतीनं सुरू आहे. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता जाहीर करणं ही जबाबदारी आणि हे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांना आहेत आणि ते दोघंही सक्षम आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील. म्हणजे हे 2019च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या रचनेसारखं झालं की सरकार बनवताना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितलं की तुमच्यातला शिवसैनिक मला मुख्यमंत्री करायचा आहे आणि मुख्यमंत्री पदाचं नाव आलं तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव दिलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि एवढंच नाही तर चिरंजीवांना कॅबिनेट मंत्री केलं. त्यामुळं जर असं आदित्य ठाकरे साहेबांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदाला पुढे येत असेल तर हा जो काय 2019ला सेना आमदारांना अनुभव आला तसाच अनुभव आता उभाटाच्या आमदारांना येईल. ठीक आहे, उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाहीत. विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात, याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे, माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात, हा माझा सन्मान आहे. काय मुद्दे राहणार आमदार कुठच्या तरी गटातून जातात असं पण ऐकलं, पण बिलकुल नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. अरे बाबा राष्ट्रगीत सुरू होणार आहे.